नमस्कार मित्रांनो, 10वी आणि 12वी नंतर पुढे काय असा प्रश्न पडलेल्या आणि पुढील प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लागून राहिलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच छताखाली देणारे दैनिक पुढारी आयोजित लोकप्रिय व बहुप्रतीक्षित एजुदिशा 2026 हे शैक्षणिक प्रदर्शन शनिवार दिनांक 30 मे पासून कोल्हापुरात सुरू होत आहे। नामवंत शैक्षणिक संस्थांचा या प्रदर्शनात समावेश असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर R.K. कामत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न होणार आहे। करिअरचे अगणित पर्याय, पारंपरिक कोर्सेसच्या पलीकडे जाऊन भविष्याचा वेध घेणारे अनेक पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत। यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स, फार्मसी यासोबतच आजच्या काळातील अत्यंत गतिमान अशा AI, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ॲग्रोटेक, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च अँड डिझाईन यासारख्या आधुनिक क्षेत्रातील करिअरच्या सुवर्ण संधीची माहिती थेट तज्ज्ञांकडून या प्रदर्शनात दिली जाणार आहे। यावर्षी विशेषतः न्यू एज स्किल्स आणि ग्लोबल स्टडी अपॉर्च्युनिटीज म्हणजेच परदेशातील शिक्षणाच्या संधी या घटकावर अधिक भर दिला जाणार आहे। या शैक्षणिक उपक्रमाचे मुख्य प्रायोजक संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर हे आहेत, तर पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे हे लाभले आहे। सहयोगी प्रायोजक म्हणून MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, तर सहप्रायोजक म्हणून MIT ADT युनिव्हर्सिटी पुणे, भारती विद्यापीठ, डीम्ड युनिव्हर्सिटी, चाटे ग्रुप या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत। पुणे, मुंबईसह देशभरातील नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात आपले स्टॉल लावणार आहेत। हे शैक्षणिक प्रदर्शन दिनांक 31 मे आणि 1 जून 2026 म्हणजेच 3 दिवस कोल्हापुरातील डॉक्टर VT पाटील मेमोरियल हॉल, राजारामपुरी येथे सुरू असणार आहे। या प्रदर्शनात इयत्ता 10वी मध्ये 85% आणि 12वी मध्ये 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहेत। या प्रदर्शनात स्वतः विद्यार्थी, पालक किंवा संबंधित शाळा तुम्हाला पाठवू शकतात। विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव, शाळा कॉलेजचे नाव आणि मार्कलिस्ट या क्रमांकावर व्हॉट्सअप करावी, जेणेकरून काही अडथळा होणार नाही। मित्रांनो, आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील।